राम राम मंडळी. आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा. तर त्रिपुरारी पौर्णिमेची मी तयारी करून घेत आहे. तर आज 105, 365, 700, 701 किंवा 750 अशा प्रकारे वातीचा दिवा लावला जातो. त्याला त्रिपूर दिवा असं म्हटलं जातं. तर मी विचार करत होते की एवढ्या वाती आणि विकत एवढ्या वाती मिळतात की नाही त्याच्याबद्दल मला काही माहिती पण नाही आहे. तर मी माझ्याकडे धागा होता तर तो मी असा हाताला गुंडाळून 365 मी हाताला माझ्या फेरे घालून घेतले आणि नंतर मग काढून ते अशा पद्धतीने कात्रीने कापून घेत आहे. आणि मला ना 2 दिवे करायचे आहेत. एक मी जिथे राहते तिथली जी देवी आहे आणि तिला दिवा ओवाळायचा आहे आणि मग माझ्या घरच्या देवांना पण मला दिवा ओवाळायचा आहे. तर मला 2 दिवे करायचे आहेत. तर अशा प्रकारे मी 2 दिवे केलेले आहेत. 365 वातीचे 2 दिवे इकडे मी तयार करते आहे. तर अशा पद्धतीने बघा मी डोकं लावून ही वात तयार केलेली आहे. आता ही वात आहे ना छान हातामध्ये तूप वगैरे घेऊन मी छान त्याला तूप लावून घेणार आहे आतून बाहेरून. जर छान त्याला आतून बाहेरून तूप लावलं तर तो दिवा चांगला जळणार आहे, प्रज्वलित होणार आहे. तर अशा पद्धतीने पहिला त्याला छान असा सेट करून घेते मी हातामध्ये. आणि मग मोरे साहेबांना सुद्धा पाठवते मंदिरामध्ये, जे आमच्या कॉम्प्लेक्समधली देवी आहे. तर तिथे सुद्धा दिवा ओवाळायला पाठवून देणार आहे मोरे साहेबांना. तर इकडे मी मातीचे दिवे 2 काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता मी ते करणार आहे. हे झालं ना माझं हळदीचं लेपन की मग तर मी इकडे हळद घेतलेली आहे, त्याच्यामध्ये गोमूत्र घेतलेलं आहे, गुलाबजल आणि गंगाजल, शिवाय केशर, अष्टगंध आणि अत्तर. तर असं मी हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. आणि स्प्रे सुद्धा बघा अशा पद्धतीने केलेला आहे. तर हे जे तामण आहे तर तामणामध्ये मी हे हळदीचं लेपन, दिवा, पाण्याचा लोटा, धूप, अगरबत्ती, हळदी कुंकू असं सगळी तयारी करून घेतलेली आहे. आणि आता मी छान सकाळी माझी अंघोळ डोक्यावरनं झालेली आहे आणि मग मी संपूर्ण तयारी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग आता मी पहिला उंबऱ्याचं लेपन करून घेते. पूजा माझी झालेली आहे, पोथी वाचणं हे सगळं माझं आटोपलेलं आहे. आता मला उंबऱ्याचं लेपन करायचं आहे आणि त्रिपुरारी जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी इकडे सकाळी जेव्हा मी लादी पुसली ना तर तेव्हा माझा जो उंबरा आहे ते अगोदर लेपन केलेलं जे होतं तर ते सगळं मी छान पुसून घेतलेलं होतं. आत्ता नॉर्मली पाणी टाकून मी उंबरा पुसून घेतलेला आहे. आणि छान आता हळदीचं जे लेपन आहे तर छान हाताने पसरून घेत आहे. चमचाने वगैरे पसरलेलं मला आवडत नाही, तर मी हातानेच करते. आणि छान ज्या चौकटी आहेत तर त्याला सुद्धा इकडे बघा छान लावून घेत आहे. छान समाधान मिळतं याच्यामध्ये. एक वेगळ्याच प्रकारची ना एनर्जी मिळते, प्रसन्न वाटतं मनाला, खूप छान वाटतं. मला ना ज्या प्रसन्न वाटतात ना त्याच गोष्टी मी करते आणि मला झेपतात त्याच गोष्टी मी करत असते. तर मंदिरात जायला वगैरे मला फार आवडतं. तिथे गेल्यानंतर पण मनातले सगळे विचार निघून जातात आणि एकदम मन प्रसन्न होतं. जास्त म्हणजे मला स्वामींच्या मठामध्ये आणि सिद्धिविनायकमध्ये गेल्यानंतर खूप समाधान मिळतं. तर त्याचप्रकारे मला जेव्हा मी हळदीचं लेपन करते तेव्हासुद्धा मला खूप छान वाटतं. एक वेगळी एनर्जी येते आणि समाधान मिळतं मला. तर इकडे मी हळदीचं लेपन झालेलं आहे, हळदी कुंकू लावून घेते. मग तुम्ही उंबऱ्याला 5 टिकल्या द्या किंवा 7 द्या. तर अशा प्रकारे मी उंबऱ्याला टिकल्या दिल्यानंतर मी मलासुद्धा हळदी कुंकू लावून घेत आहे. तर आता मी उंबऱ्यावरती स्वस्तिक हळदी कुंकवानेच काढणार आहे.
हळदीचं तर लेपन केलं आहे, पण कुंकवाने मी इकडे स्वस्तिक आणि बाजूला 2 लाईनी असं बघा छान करून घेतलेलं आहे. आणि आता इकडे पांढऱ्या रांगोळीने छान अशी आपल्या दरवाजात रांगोळी घालायची. तर उंबऱ्यावरती सुद्धा मी आज छान रांगोळी घालत आहे. दरवाजात सुद्धा रांगोळी घालणार आहे. तर इकडे जी पिवळ्या कलरची रांगोळी आहे ना, तर ती पहिला मी इकडे खाली लावून घेते आणि त्याच्यानंतर जे माझ्याकडे साचे होते तर त्या साच्याने मी निळा कलर इकडे वापरलेला आहे. कसं होतं पिवळ्या कलरवरती असे कलर ना खूप छान उठून दिसतात. आणि आता उंबऱ्यावरती फुलं, हळदी कुंकू, दिवा लावलेला आहे, धूप लावलेला आहे, अगरबत्ती लावलेली आहे आणि पाण्याचा लोटासुद्धा भरून घेतलेला आहे. आणि उंबऱ्याला मी नमस्कार करते की माझ्या घरामध्ये जी वाईट एनर्जी आहे ती निघून जाऊ दे आणि चांगली एनर्जी आहे ती माझ्या घरामध्ये प्रवेश करू दे. तर असं म्हणून मी माझ्या उंबऱ्याला नमस्कार केलेला आहे अगरबत्ती ओवाळून. आणि खरंच खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं. माझ्या घरामध्ये ना नेहमी देवाजवळ दिवा चालूच असतो. नेहमी म्हणजे अजिबात मी त्याला जास्त विझू देत नाही. बाय चान्स तो विझतो माझा दिवा, पण दिवस रात्र माझा मंदिरामध्ये दिवा चालू असतो. शिवाय दरवाजात सुद्धा माझा दिवा चालू असतो दिवसभर. रात्रीसुद्धा, रात्री लेट म्हणजे 2-2:30 वाजता तो तेल संपतं तेव्हा तो जातो. तुळशीचा दिवासुद्धा तसंच असतं. तर हे 3 दिवे माझ्या घरात चालूच असतात. आणि धुपाचा जो आहे तर तो सुद्धा माझा कापूरदानी तीसुद्धा माझी चालू असते. तर पाहू शकता इकडे धूप, दीप, फुलं, अगरबत्ती किती छान वाटते बघा. आणि उंबऱ्यावरती अशा पद्धतीची मी फुलं वाहिलेली आहेत. छान नमस्कार करून घेतलेला आहे. मोरे साहेबांना, माझ्या पृथ्वीला हे मी सगळं करते ना फार आवडतं त्यांना. मला करताना अजिबात कोणी डिस्टर्ब करत नाही म्हणजे. आणि इकडे बघा मी माझी जी तुळस आहे तर तीसुद्धा मी छान तिची पूजा केलेली आहे. दिवासुद्धा बघा तिचा जळत आहे, अगरबत्ती लावलेली आहे. आणि जी आता वात आहे त्या वातीवरती बघा मी इकडे तूप घालते, गाईचं शुद्ध तूप. आणि त्याच्यानंतर मग ती हाताने चांगली चोळून घेते, म्हणजे त्याच्या आतपर्यंत तूप गेलं पाहिजे. संपूर्ण वात जेव्हा तुपाने चांगली भिजेल तर तेव्हा तो दिवा चांगला जळेल. आणि जर त्याला जास्त तूप नाही लावलं तर तो मग फक्त पेटत जाणार असं होणार. म्हणून त्याला छान तुपाने पूर्ण भिजवून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने बघा मातीचा जो दिवा आहे तर त्याच्यामध्ये मी ती वात जी आहे, त्रिपुरारी वात जिला म्हटलं जातं. आज देव दिवाळी सुद्धा आहे आणि आज कार्तिक स्वामी जे आहेत तर त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. इतर वेळी महिला नाही घेतलं तरी चालेल, पण आजच्या दिवशी हे कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं. आणि अशा पद्धतीने बघा मी इकडे दिवा प्रज्वलित करत आहे. आणि दिवा जो आहे तो मी माझं तामन आहे तर त्या तामनामध्ये ठेवून मी पहिला माझ्या घरातले जे देव आहेत, स्वामी आहेत, ब्रह्मा विष्णू महेश असे सगळे देव जे आहेत, गणपती बाप्पा, बाळकृष्ण, शिवाय तुळशीला, शिवाय जो माझा उंबरा आहे तिकडे सगळ्याला मी ओवाळणार आहे. माझ्या पूर्ण घरामध्ये हा दिवा मी फिरवणार आहे. महालक्ष्मीला सुद्धा इकडे बघा ओवाळत आहे. आता इकडे आपण उंबरा जो आहे तर तिकडे सुद्धा ओवाळूया.
आणि तुपाच्या दिव्याचा जो सुगंध आहे म्हणजे एक वेगळाच त्याचा सुगंध येत होता. छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. आणि संपूर्ण दिवा जो आहे तो मी छान असा ओवाळून घेत आहे. आणि आता अन्नपूर्णा माता म्हणजे जिथे आपण स्वयंपाक करतो, अन्नपूर्णा मातेला सुद्धा हा दिवा आता इकडे ओवाळायचा. जेव्हा अन्नपूर्णे मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तेव्हाच आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्न शिजतं आणि ते चविष्ट सुद्धा होतं. म्हणून आपल्याला आपली जी चूल आहे किंवा गॅस आहे त्याची पूजा करायची. इकडे बेडरूमची विंडो उघडून शिवाय सगळ्यांची कपाटं उघडून मी ओवाळलेलं आहे. संपूर्ण घरामधली जी वाईट एनर्जी आहे ती निघून जाऊ दे आणि चांगली एनर्जी आहे ती घरामध्ये प्रवेश करू दे. याकरिता मी संपूर्ण जो दिवा आहे 365 वातीचा त्रिपुरी दिवा तो घरामध्ये ओवाळून मग मी माझ्या बाल्कनीमध्ये तुळशीजवळ ठेवलेला आहे. कारण तो असा ओपन प्लेसमध्येच ठेवायचा असतो, घरामध्ये नाही ठेवायचा. आणि पूर्ण उमऱ्याला फिरवला, मंदिरात फिरवला आणि बाहेर तुळशीला फिरवला, सर्व घरभर फिरवला. तर वातीचा दिवा तुपाचा मी इकडे दीपदान केलेला आहे. आज त्रिपुरा पौर्णिमा आहे, त्रिपुरा पौर्णिमा निमित्त. तर आजचा माझं उंबरा पूजन वगैरे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. चला तर मंडळी, तुम्हाला सुद्धा त्रिपुरा पौर्णिमेच्या खूप खूप 365 वातीचा दिवा, त्रिपुरारी दिवा मी आज दीपदान केलेला आहे. आणि हा इकडे आहे तर हा मंदिरामध्ये मोरे साहेबांच्याकडून आता पाठवणार. तर इकडे बघा मोरे साहेबांनी सुद्धा मंदिरामध्ये जाऊन दीप प्रज्वलित केलेला आहे आणि तिथे सुद्धा ओपन प्लेसमध्ये दीपदान केलेलं आहे. तर आजचा माझा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा.